कोटी रुपयांच्या हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्यामुळे वैष्णवी हगवणे या विवाहितेने आत्महत्या केली। हुंडाबळीच्या या घटनेने राज्यभरामध्ये संतापाची लाट उसळली। या प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडलं असताना हगवणे कुटुंबाच्या बाजूने उभे राहणारे वकील विपुल दुशिंग यांनी न्यायालयामध्ये धक्कादायक दावे केलेत। दुशिंग यांनी वैष्णवीची बदनामी सुरू केल्याने त्यांच्यावरती चौफेर टीका सुरू झाली। आता या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी ही उडी घेतली। ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांच्यावरती तीव्र शब्दामध्ये हल्ला चढवलाय। हगवणे कुटुंबाचे वकील विपुल दुशिंग यांनी काल कोर्टात जे मांडलं ते ऐकून खूप राग आलाय। दुशिंग हे घरगुती हिंसाचाराचं समर्थन करतात का असा सवाल अंजली दमानिया यांनी केले। प्लास्टिकच्या छडीने मारहाण केली ते प्लास्टिकची छडी हत्यार आहे का असं ते कोर्टात म्हणालेत। वैष्णवीची बदनामी त्यांनी करायला सुरुवात केली। नवऱ्यानं बायकोच्या कानाखाली मारणं हा छळ आहे का असं ते कोर्टात बोललेत। असं विचारणाऱ्या या विद्वान वकिलांना घरगुती हिंसाचाराचे नियम माहीत आहेत का असा सवालही दमानिया यांनी केलाय। कायद्याच्या कलम 3 मध्ये घरगुती हिंसाचाराची व्याख्या व्यापक पद्धतीने केलेली आहे, ज्यामध्ये जे समाविष्ट आहे शारीरिक, मानसिक, शाब्दिक, भावनिक, लैंगिक आणि आर्थिक अत्याचार, हुंड्यासाठी छळ, पीडितेला किंवा तिच्याशी संबंधित इतर कोणत्याही व्यक्तीला अत्याचार करण्याची धमकी देण्याचं कृत्य, घरगुती हिंसाचाराचं समर्थन जर हे वकील विपुल दुशिंग करत असतील तर अशा वकिलाची सनद रद्द झाली पाहिजे। पुणे बार असोसिएशनला हात जोडून विनंती आहे की या माणसाची सनद रद्द झाली पाहिजे अशी मागणी ही दमानिया यांनी केली आहे।